बातमी साताऱ्यातून। साताऱ्यामध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे लक्ष्मी टेकडी भागात अनेक घरांचं प्रचंड नुकसान झालं। काहींची पत्र्याची घरं उडून गेलेली आहेत, त्यामुळे संसार उघड्यावर पडले आहेत। घरगुती साहित्याबरोबरच शैक्षणिक साहित्य देखील या पावसामध्ये भिजून गेलं। प्रशासनानं रात्री उशिरा या भागाला भेट दिली, पाहणी केली असली तरी सुद्धा अद्याप कोणतीही मदत या लोकांना मिळाली नाहीये। जवळजवळ 30 ते 40 घरांचं यामध्ये नुकसान झालंय। अनेक घरांवर झाडं आणि विद्युत पोल कोसळलेले आहेत, त्यामुळे या लोकांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी आता केली जाते। काल सातारा जिल्ह्याला अक्षरशः अवकाळी पावसानं झोडपून काढलं। सातारा शहरासह जी उपनगर आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। मी आता उभा आहे साताऱ्यातीलच शहरातील जे लक्ष्मी टेकडी परिसर आहे, या परिसरामध्ये देखील 30 ते 40 घरांचे नुकसान झालेले, पत्रे देखील उडून गेलेले आहेत। संसार उपयोगी साहित्य देखील उघड्यावर पडलेलं आहे। शैक्षणिक साहित्य असेल हे देखील मोठ्या प्रमाणात उघड्यावर पडलेलं आहे। घराच्या घरं आता देखील आपण बघू शकता उद्ध्वस्त झालेली आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर लवकर प्रशासनाने येथील पंचनामा करून पाहणी करून देखील वेळीच मदत करावी अशी मागणी देखील आता येथील स्थानिक नागरिक करत आहेत। काल अचानक आलेल्या पावसामुळे देखील कोंढवे भागातील देखील बघायला गेलं तर 18 शेळ्या ह्या देखील विजेच्या धक्क्याने देखील मृत्युमुखी पडलेल्या आहेत। विजेचे खांब देखील ठिकठिकाणी पडले आहेत, लाईट देखील गेलेली आहे। एकंदरीत बघायला गेलं तर कालच्या या पावसामुळे मोठं नागरिकांचं नुकसान झालेलं आहे। वेळीच शासनाने पंचनामे करून पाहणी करून वेळीच मदत करावी अशी मागणी देखील आता स्थानिक नागरिक करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन ओंकार सह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा। आमची एकच मागणी, आम्हाला सगळं नीट मिळालं पाहिजे। सगळं आम्हाला साहित्य काल सगळं साहित्य भिजलं का तुमचं? सगळं भिजलंय। काय काय भिजलं? पीठ हे ज्वारी हे सगळं तांदूळ सगळं भिजलं। म्हणजे आम्हाला एकच मागणी, आम्हाला सगळं नीट आम्हाला मिळून पाहिजे। काय काय नुकसान झालं? काय कप्पे बिप्पे सगळे भिजले, काय सगळं लाकड बिकड घर हे सगळं भिजलं, काय करायचं। म्हणून तिथं बघितलं तर एवढं नुकसान झालं नाही। आणि काय आहे तिथे मग अधिकारी सगळे आले होते, बघून गेले मग आमची घर बघून म्हणलं की पिक करतो उद्या। रातभर आम्ही इथं हे केलं आणि ते आमचं मुलं सगळी शेजारच्या घरात होती। संपूर्ण घर उडून गेलं का? हो, काहीच नाही। काय प्रशासनाकडे काय मागणी केली? आपलं काय तिथे आपण शेड कसं होतं ना, आपण तेवढंच मागणी केलं, आपण तेवढं बनवून द्या।